क्युपिड आणि साईक. असं म्हटलं जातं की प्रेम आंधळं असतं, पण जे त्याच्या प्याल्यातून पितात ते नेमकं उलट म्हणतात. प्रेम असं म्हणतात त्यांना देतं स्वच्छ दृष्टी, सशक्त चारित्र्य आणि खेळकर मन. होय, प्रेम एक अजीब प्राणी आहे, पण जीवनापेक्षा जास्त अजब नक्कीच नाही. साईक, साईक. हे एक तरुण मुलीला व तिच्या शाही परिवाराला लवकरच कळणार आहे. ओ, माझी ती मुलगी कुठे आहे? आम्ही इथे आहोत बाबा. पण तुमची बहीण कुठे आहे? ओ साईक, तिला मागणी घालणाऱ्या आणखी एका सोबत ती बाहेर फिरते. ओ, हे बरं झालं. कदाचित हाच तिनं निवडलेला असेल. मला त्याची खात्री वाटत नाही बाबा. आणि ते का? तुम्हा दोघींनी एक एक राजपुत्र पती म्हणून मिळवला आहे, मग तिच्यासाठी असू नये का? सांगा मला. ती खूपच सुंदर आहे. पुरुषांना भीती वाटते तिला गमावण्याची. हो, असं म्हटलं जातं की व्हीनस स्वतः तिच्या सौंदर्याची खूप ईर्ष्या करते. काय? सौंदर्याची देवी स्वतः ईर्ष्या करते? ईर्ष्या? आणि मी काहीतरीच. असंच वाटतंय मॅडम. आणि याबद्दल तुझं काय मत आहे? ती जास्त सुंदर आहे का? असं आहे तर माझ्या मुलाला बोलवून घे, जर तो जागा असेल तर, म्हणते मी. तू बोलावलंस आई? माझ्या मुला, माझं तुझ्याजवळ एक काम आहे, खूप महत्वाचं काम. जसे दिवस गेले, श्रीमंत लोक शेजारच्या देशातून येऊ लागले प्रसिद्ध झालेल्या साईकला पाहण्यासाठी. यामुळे व्हीनसला राग आला, कारण तिला वाटत होतं की हे प्रेम फक्त तिला आणि तिलाच मिळावं. तिची योजना साधीच होती. तिला माहित होतं की क्युपिडचे बाण आयुष्यभराचा आनंद किंवा दुःख देऊन जातात. तिने आपल्या मुलाला साईकला जखमी करायला सांगितलं आणि असं करून तिला माणूस जातीतल्या एका सगळ्यात तिरस्करणीय आणि भयानक जीवाच्या प्रेमात पडायला लावलं. पण साध्या योजनाही बऱ्याचदा निकामी ठरतात. अजूनही माझ्या मुलाकडून काही बातमी नाही आली? नाही मॅडम, आम्ही जवळजवळ सगळीकडे त्याचा शोध घेतला, पण नाही सापडला. ज्यांना बेपत्ताच व्हायचा आहे अशांचा शोध कधीच लागत नाही. तरीही त्याचा पराभव उघड आहे. आता वेळ झालीये गोष्टी माझ्या स्वतःच्या हातात घेण्याची. तर माझ्या प्रिय साईक, स्वतःच्या सुंदर डोळ्यांना थोडा आराम दे, कारण आज रात्री पुरुषांचे डोळे तुझ्याकडे प्रेमाने बघणार नाहीयेत. त्या दिवसापासून कोणीही पुरुष साईकची प्रेमयाचना करायला आला नाही आणि त्यांचं एकेकाळचं महान शहर ही ओसाड होऊ लागलं. दुकानं बंद होऊ लागली आणि व्यापारी आणखी चांगल्या संधी शोधण्यासाठी निघून जाऊ लागले. व्हीनसचा मंत्र इतका जालिम होता की पुरुष आणि स्त्रिया ही शापाच्या भीतीने तिच्यापासून दूर जाऊ लागल्या. आपली मुलगी एका अविवाहितेचं आयुष्य जगू नये म्हणून यासाठी राजा व राणी मदतीसाठी बाहेर पडले. तुला नक्की असं वाटतं? पानं खोटं बोलत नाही. राजकन्येचं लग्न मर्त्य माणसाशी होणार नाही. विस्मृती पर्वतावर तिची वाट पाहत असलेल्या सोबतच ती जाऊ शकते, ज्याला दोघेही देव आणि माणसं घाबरतात. हे शक्य नाही. मला माफ कर बाळा. आपल्याला आता काय केलं पाहिजे? तिला पर्वताच्या टोकावर घेऊन जा. तिचा होणारा पती स्वतः येऊन त्याच्या बायकोला घेऊन जाईल.
पण आम्ही त्याला ओळखणार कसं? त्याला शोधायला वेळ नाही लागणार, कारण तो आहे एक ड्रॅगन. हे खरं नाहीये, असं नाही होणार. साईक, तू काय करतेस? कुठं चालली आहेस तू? मला माहित आहे, माझ्यामुळेच देवीचा कोप झाला. मला देऊन टाका बाबा. साईक, नाही, थांब जरा. जर मी तिचं ऐकलं तर कदाचित या शहराची पुन्हा एकदा भरभराट होईल. असं करू नकोस तू. तुम्ही मला जाऊ द्या बाबा. साईक धावत गेली. साईक! तिचे पाय थकेपर्यंत ती धावत गेली. पण तिच्या भाग्यात जसं होतं, तिचं नशीब आड आलं. तू का दुःख करतेस? मला माफ करा. सगळं जितकं वाटतं तितकं वाईट नसतं. काय? कुठे? कोण आहेस तू? मला झेफिर म्हणतात, पश्चिमेचा वारा. धन्यवाद. आता थोडं बरं वाटतंय. तुझं खूप खूप स्वागत आहे. तू तयार आहेस? तयार? तयार कशासाठी? अर्थात माझ्या मालकाला भेटण्यासाठी. तुझा मालक? मी घाबरू नकोस. तुला इथं कसलाही धोका नाही. अरे बापरे. हॅलो. तुला जे काही दिसत आहे ते सगळं तुझंच आहे. राजकन्ये, घाबरू नकोस. फक्त आदेश दे. आम्ही तुझी सेवा करण्यासाठीच आहोत. आम्ही? दयाळू आत्मांच्या मार्गदर्शनाखाली राजकन्येला तिच्या नव्या राजवाड्याची सैर घडवून आणण्यात आली. तिला खात्री वाटू लागली की तिचा पती हा राक्षस नाहीये, पण एक अद्भुत शक्ती आहे, अदृश्य, इतर आत्म्यांप्रमाणे. जेव्हा रात्र व्हायची तेव्हा तो यायचा. त्याचा आवाज देवासारखाच गोड आवाज. त्याचा फक्त एक भाग होता हे तिला जाणवलं. बऱ्याचदा ती त्याला दिवसभर थांबण्यासाठी विनवीत असे, जेणेकरून तिला त्याचा चेहरा दिसू शकेल, पण त्याने हे कधीच मान्य नाही केलं. माझ्यावर संशय घेऊ नकोस साईक. फक्त एवढंच लक्षात ठेव की मला तुझ्याकडून फक्त प्रेम हवंय. विश्वास ठेव. खूप वर्ष साईक समाधानाने जगत होती, पण जसा काळ जात होता तिला आपल्या आई बाबांची व बहिणींची आठवण येऊ लागली. तिला वाटलं की जशी तिला त्यांची आठवण येते तशीच त्यांनाही तिची आठवण येत असावी. एके रात्री तिला हा एकटेपणा अगदीच असह्य झाला. तिने तिच्या पतीला विनवलं की तिच्या बहिणींना इथे येऊ द्यावं. तो शांत राहिला, पण त्याने नकारही नाही दिला. दुसऱ्या दिवशी जफायरने तिला आश्चर्याचा धक्का दिला. मला तुम्हा दोघांची खूप आठवण यायची. इतके दिवस तुझ्याबद्दल काही बातमी नव्हती आणि इथे आल्याचं आश्चर्य वाटतंय आम्हाला. हो, आम्हाला वाटलं की तुझं काही बरं वाईट झालं की काय. घाबरायची काही गरज नाही, मी छान आहे. पण तू सुखी आहेस ना? अर्थातच. असं का विचारतेस? तू खूप एकाकी वाटतेस. पण असा पती जो एवढं सगळं देऊ शकतो, मला खात्री आहे की एकाकी नसणार, हो ना साईक? काही दिवसांनंतर बहिणींना साईकच्या संपन्नतेची ईर्ष्या वाटू लागली. त्यांच्या कडवटपणामुळे त्यांनी साईकला व तिच्या परिपूर्ण आयुष्याला बर्बाद करण्याची एक योजना आखली. मी असं नाही करणार. साईक, तुला तुझा पती कसा दिसतो याचं अजिबात कुतूहल नाही का? अर्थातच आहे, पण मी त्याच्या इच्छांचा आदर करते. तो एक चांगला व प्रेमळ पती आहे. तुला इतकी खात्री कशी? कदाचित तुझा ड्रॅगन पती त्याच्या मेजवानीसाठी तुला तयार करत असेल. नाही नाही, तुम्ही चुकीचं बोलताय. मग तू स्वतःला बरोबर सिद्ध कर आणि आम्हाला चूक. एक दिवा घे आणि तो झोपला असता की त्याच्या जवळ जा आणि स्वतः जाऊन बघ. हे तुझ्या सोबत घे. काय? का? जर तू तो म्हणतेस तसा असेल तर तुला ह्याची गरज भासणार नाही, पण जर आम्हाला तो जसा वाटतोय तसा निघाला तर ह्याचा वापर कर आणि सगळी संपत्ती तुझी होईल.
मी हे नाही करू शकत. जरा विचार कर साईक. काही दिवस गेले आणि जेवढा जास्त साईक तिच्या बहिणींनी जे सांगितलं त्याचा विचार करू लागली तेवढं जास्त तिला ते योग्य वाटू लागलं. एक अपूर्ण कोड्याचं उत्तर सापडल्यासारखं तिला वाटलं. तिला ते शोधलंच पाहिजे होतं. ओ साईक, तुला का संशय वाटतोय? मी जिथं विश्वास नसतो तिथं प्रेम असूच शकत नाही. मी काय केलं? साईकने तिच्या प्रेमळ पतीचा खूप दिवस शोध घेतला पण त्याचा पत्ता लागला नाही. विफळ होऊन व लज्जित होऊन तिला व्हीनसकडे जाण्याशिवाय आणखी कोणताच पर्याय दिसला नव्हता. मी माझ्या पतीला शोधत आले. तुमचा मुलगा, प्लीज मला तुमची मदत हवीये. तू जे सांभाळू शकणार नाहीस ते शोधण्याचा का प्रयत्न करतेस? मी त्याच्यावर प्रेम करते. प्रेम? प्रेमाबद्दल तुला असं काय माहित आहे? त्याच्याशिवाय मला काही नकोय. मला काही जाणवत नाही. मी काहीच नाहीये. तू एक मूर्ख मुलगी आहेस जिला स्वतःचे निर्णय घेता येत नाही. तुम्ही बरोबर बोलताय. इथे आली ही माझी चूक आहे. थांब. तुझ्यासारख्या मुलीला खरं प्रेम मिळवण्यासाठी एकच मार्ग आहे, आज्ञाधर्तेचा आणि सेवेचा. सेवा? 3 गोष्टी, 3 साध्या गोष्टी. त्या पूर्ण कर, मग मी माझ्या मुलाशी तुझ्याबद्दल बोलेन. मी काय केलं पाहिजे? एखाद्याच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी तुला मेहनत केली पाहिजे. म्हणून या दालनातल्या गोष्टींचं 4 भागांमध्ये व्यवस्थित विभाजन कर. काय? मी माझं पूर्ण आयुष्य जरी काम केलं तरी ही गोष्ट करू शकणार नाही. ह्यासाठीच तुला मेहनत केली पाहिजे. मला आज रात्रीपर्यंत काम झालेलं पाहिजे. आज रात्री? पण हे अशक्य आहे. मग मला व तुझ्या पतीला हे सिद्ध करून दाखव की तू किती कामसू आहेस. जेव्हा साईक रडत होती तिला काही धान्याचे दाणे एका बारीक रांगेतून तिच्या भोवती चालताना दिसले. मुंग्यांचं एक भलं मोठं सैन्य जमिनीवर अवतरलं आणि धान्याची विभागणी करू लागलं. पुढे दिवसभर साईक आणि तिचं लहान सैन्य एकत्रित काम करू लागलं व ते अशक्य काम त्यांनी पूर्ण केलं. कपटी मुलगी, मला माफ करा. मला कदाचित झोप लागली असेल. तुमचं समाधान झालं का? समाधान? हे सगळं अशक्य आहे. हे माझ्या मुलाने केलंय, तू नाही. पण काळजी करू नकोस, तू त्याच्यासाठी फक्त एक आठवण बनून राहणार आहेस. हे खा आणि आराम कर, त्याची तुला गरज आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी व्हीनस साईकला जवळच्या नदीवर घेऊन गेली. दुसऱ्या तटाकडे बोट दाखवून ती म्हणाली, तुला दुसऱ्या बाजूला ते जंगल दिसतंय? हो. ते मेंढरांच्या कळपाचं घर आहे. पण ती मेंढरं सामान्य नाही. त्या मेंढरांची लोकर सोन्याची आहे. प्रेमासाठी पात्र होण्याकरिता तुम्हाला शूर असावं लागतं. तुझं पुढचं काम हे आहे की प्रत्येक मेंढराची थोडीशी सोन्याची लोकर घेऊन ये. फक्त थोडीशी लोकर? एवढंच? एवढंच. सूर्यास्तापर्यंत, हो ना? तू हुशार आहेस. तू हे नक्की करशील.
काळजी घे साईक, त्या सामान्य मेंढ्या नाही आहेत. मी ते पाहिलं. जेव्हा सूर्य माथ्यावर असतो तेव्हा ते लांडग्यासारखे आक्रमक असतात, पण जेव्हा सूर्य मावळू लागतो ते आराम करतात आणि स्वप्न पाहतात. तेव्हाच तुम्ही पलीकडे जाऊन त्यांची सोन्याची लोकरं घेऊन येऊ शकता. जेव्हा मेंढ्या झोपी गेल्या, पाण्याच्या जीवाने जे सांगितलं तसं साईकने केलं. तिने नदी पार केली व काळजीपूर्वक जेवढी लोकर हवी होती ती घेतली. जेव्हा तिच्या हातात लोकर होती व ती परत येणार होती तेव्हाच व्हीनस तिथे आली. ही आहे तुमची सोन्याची लोकर. कोणताही मर्त्य माणूस जिवंत परत येऊ शकला नसता. तू खूप कष्ट करणारी व शूर आहेस हे सिद्ध केलंस, पण पुढे जे आहे त्यासाठी तू तयार आहेस की नाही हे पाहावं लागेल. मी माझ्या प्रेमासाठी मृत्यूलाही सामोरं जाऊ शकते. मग अगदी तसंच होईल. हे घे आणि मृत्यूच्या राज्यात जा. तिथे जाऊन प्रॉसरपिनाला तिचं थोडंसं सौंदर्य या डब्यात देण्यास सांग व हा घेऊन माझ्याकडे ये. प्रॉसरपिना, मृत्यू लोकाची राणी? जा लवकर, घाई कर. जर माझ्या प्रेमाला स्पर्श करण्यासाठी मला मृत्यूला जवळ करावं लागलं तर ती चुकवण्यासाठी खूप कमी किंमत असेल. थांब साईक, जर तू त्या दरवाजातून आत गेलीस, मी मृत्यूला कवटाळेन प्रेमाशिवाय आयुष्य काढण्यापेक्षा. गरज नाही, एक दुसराही मार्ग आहे. दुसरा मार्ग? होय, त्या डब्याला त्या दरवाजाजवळ ठेव. मी प्रॉसरपिनाला तो तिच्या सौंदर्याने भरून द्यायला सांगतो आणि तुला तो परत देतो. तू हे का करतोयस? कारण मी जे भोगलं ते तू भोगू नयेस म्हणून. हे घे. तू हे इतक्या लवकर कसं केलंस? तू खूप प्रश्न विचारतेस ज्यांची उत्तरं देणं खूपच कठीण आहे. हा डबा व्हीनसकडे घेऊन जा, पण हा उघडायचा प्रयत्न करू नकोस. धन्यवाद. मी आणि माझे पती तुझे आभारी राहू. जा आता. कितीही प्रयत्न केला तरीही साईक स्वतःला तो डब्बा उघडण्यापासून रोखू शकली नाही आणि तिथेच ती झोपी गेली जोपर्यंत क्युपिडने तिला शोधलं नाही. तू मला विसरू शकला नाहीस ना? मी कसा विसरेन? आपण प्रेमाच्या बंधाने बांधले गेलो आहोत. कोणतीही गोष्ट आपल्याला वेगळं करू शकत नाही. ओह माझ्या राजा. आज एका द्वितीय प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत. आज अडचणींवर मात करून प्रेम परतलं आहे. ते सगळं राहू द्या. असं इथे कोणी आहे ज्याला क्युपिड आणि साईकच्या लग्नाबद्दल हरकत आहे? सांगावं. छान. हे बे पुढे हो. जसं फुलपाखरू त्याच्या कोशातून बाहेर पडतं तशीच साईक जीवनातून अमरत्वाकडे बाहेर पडली. आणि मग साईक व क्युपिड यांना जीवनाचा शाश्वत आनंद लाभला. कारण प्रेम तसं पाहिलं तर विचित्र असतं, पण जीवनापेक्षा जास्त विचित्र नाही.